अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा। नमस्कार मैत्रिणींनो, आपली आजची रेसिपी आहे मटार ढोकळा कसा बनवायचा। तर त्यासाठी मी बारीक रवा घेतलाय, एक मोठी वाटी बारीक रवा घेतलाय आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपण दही घेतोय। हे घरीच लावलेलं दही आहे, हे बघा किती घट्ट आहे दही। आपण आता हे मिक्स करून घेऊ। त्याच दह्याच्या वाटीत पाणी घेतलंय, पण अर्धी वाटी पाणी टाकतोय आता, अर्धी नंतर टाकणार आहे। चांगलं मिक्स करून घेतोय बघा। दहा ते 15 मिनिटांसाठी आपण आता झाकून ठेवणार आहे। चवीनुसार मीठ टाकतोय आपण आता। दहा मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहे। एक वाटी ताजा मटार घेतलाय धुवून, ते आपण आता मिक्सरला टाकून घेतोय। 10-12 लसणाच्या पाकड्या, 2 हिरव्या मिरच्या मिक्सरला आपण वाटून घेऊ आता। हे वाटण टाकून घेतोय आपण याच्यात आता। एक पडी तेल घेतोय, अर्धा लिंबू, चांगले मिक्स करून घेऊ आता हे मिश्रण। हे बघा किती मस्त कलर चेंज झालेला आहे, पाहू शकता तुम्ही मटारचा। ताजे मटार येत आहेत आता बाजारात। थांब टोनो थोडं बंद ठेव। टोनो बंद ठेव। हे बघा, तर इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इडलीच्या भांड्यात, त्याच्यातच ठेवतोय आपण आता। वीस मिनिटांसाठी आपण आता झाकून ठेवू। तडका पॅन मध्ये मोहरी टाकलेली आपण, मिरच्या पण टाकून घेऊ आणि थोडी तीळही टाकतोय। 2 चमचे तीळ घेतली, ती ओतून घेऊ आपण आता याच्यात। छान झाली फोडणी, पाहू शकता। कोथिंबीर थोडी। आता थंड झाल्यावर आपण कट करून घेणार आहे। पाहिजे त्या याच्यामध्ये कट करून घ्यायचे, तुम्हाला त्रिकोणी चौकोनी कसे कट करायचे। हो अंशू, तू ढोकळे खातो का बेटा? थांबा आता गार झाल्यावर देते हा तुला। क्या काय उपट करायला पाहिजे?
छान स्पंजी ढोकळा झालेला आहे आपला, पाहू शकता तुम्ही. सॉरी, कलरही छान आला आहे.